आले का? जिरवतेच आता ह्यांची. या 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 आले का लवबर्ड? आत्ता घर दिसलं तुम्हाला? ट्रॅक्टर आला, ट्रॉली कुठे राहिली? बायको कुठे आहे तुझी? बायको वैदे येते. येते काय? गोगल गायचे पाय बसवलेत का काय तिला? घड्याळात बघ किती वाजलेत. 10 वाजत आलेत. 10. अजून तुझ्या बायकोचा पत्ता नाही. घरातल्या लक्ष्मीनी 7 वाजायच्या आत घरात आलं पाहिजे. तुझी बायको अजून आलेली नाही. हे चालतंय होय रे तेजा तुला? कमाल आहे. माईने हिच्या हातात कारभार काय दिला? ही तर स्वतःचीच मनमानी करायला लागलीये. काय झालंय तुला असं? नाही तुला नेमकं काय हवंय ताई? तेजा कुणावर आवाज चढवतोस कळतंय ना तुला? मोठी बहीण आहे मी तुझी, आणि माझ्यावर आवाज चढवण्यापेक्षा ना जरा बायकोला 4 गोष्टी समजून सांग. ते उपयोगाला येईल. तुमच्या दोघांशिवाय पण ह्या घरात माणसं राहतात. मी आहे, तुझे दाजी आहेत. म्हणजे तुझ्या दाजींच्या स्वयंपाकाचं नको का काय बघायला? तुझ्या बायकोला जरा तरी जबाबदारीची जाण आहे का? जबाबदारी? जबाबदारी म्हणजे काय सगळं वैद्यनेच केलं पाहिजे असं काय काय? आणि तुला एवढीच भूक लागली होती तर बनवायचं ना स्वतःच्या हाताने काहीतरी, नाहीतर मागवायचं बाहेर ना काहीतरी. तू तर फारच बायकोचा बैल झालायस रे. आधी ताई ताई करून माझ्या माग माग असायचा, आणि आता उलटी उत्तर द्यायला लागल्यास. बरोबर आहे रे, जगाची रीतच ते. बायको आली ना की भाऊ बरोबर बहिणीला विसरतो. एवढंच बोलले रे मी तिला. तुला एवढ्या मिरच्या झोंबल्या? तेजा तिला जर जमणार नव्हतं ना तर तिने माई समोरच सांगायला पाहिजे होतं. एवढा मोठेपणा करून चाव्या हातात नव्हत्या घ्यायच्या. ताई कुठला विषय कुठं घेऊन जातेस तू? काय बोलतेस तू? साधं हे सगळं बोलायची काय गरज होती? झालं झालं परत उलट उत्तर. तेजा तू बायकोची बाजू घेऊन माझ्या बरोबर भांडू नकोस. स्वयंपाक तिने केला नाहीये आणि तू मला ऐकू ना? तिची चूक आहे. तू माझ्यावर आवाज चढवतोस होय? ताई प्लीज तुम्ही तेजप्रत आपलं काही बोलू नका. आय एम सॉरी. जबाबदारी माझी होती त्यामुळे चूक पण माझी. हे बघा, तुम्ही इतका वेळ वाट बघितली, अजून अर्धा तास वाट बघा. मी लगेच जेवणाची तयारी करते. उपकारच झाले भाऊजाईबाई तुमचे, लई उपकार झाले तुमचे. आता तुम्हीच आमच्या माई आहे ना, मग तुम्ही म्हणाल तसंच आणि तेच होणार आहे का नाही तेजा? हेच म्हणायचं होतं ना तुला एवढा वेळ? काय करताय? कणिक मळत आहे वय? चांगले चांगले मळा मळा. पाणी टाका थोडस. पाणी पाणी टाका. नाहीतर द्या, मीच मदत करतो. द्या. तू बाहेर हो. निघ बाहेर. मी करतो. बाहेर निघ म्हटलं ना. एवढं काय त्याच्यात? आत यायचं नाही. तुझी काही गरज नाहीये इकडे.
हो मी म्हणलं कणिक टिंबून देतो तुम्हाला, तेवढीच माझी मदत. हा द्या थोडीशी तुला सांगितलेलं कळत नाही तुला? तुझ्या एका पैशाची मदत नकोय मला. पैशाची मदत मी बोललोच नाहीये, पैशाचा विषय पण काढला नाही. शब्दात पकडतोस मला? शब्दात नाही पकडते मी, म्हणलं मला मदत करू द्या की तुम्हाला प्लीज. नको बाबा, खरंच नको. नाही म्हणजे दिवसभर इतकी मदत केलीस तुम्हाला, माझा फोन उचललास, माझ्यासाठी इतकी धावपळ केलीस, दमला असशील ना तू? एक काम कर, तू रूम मध्ये जा आणि शांत झोप. हे करेन मी सगळं एकटी. आय मॅनेज, डोंट वरी. टोमणा मारताय तुम्ही मला? हो मारते. एरवी रोज म्हणत असतोस ना, आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो. तुझ्यासाठी तुझ्या संग ऑलवेज मदत करायला रेडी असेल मी. गरज म्हणून नाही, नाईलाज म्हणून कॉल केला तुला आज, आणि तोही नाही उचललास. तू नाही उचललास म्हणून माईसाहेबांना कॉल करावा लागला मला. नव्हता कॉल करायचा मला त्यांना. झाली तेवढी मदत खूप झाली. तुझा बोला बोला तुम्ही मला, ते तुम्ही बोलू शकता, मला तुमचा अधिकार येतो. चूक झाली आहे माझ्याकडनं, नाही गरजेच्या वेळी मी येऊ शकलो. आता त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. अहो तर हात जोडून माफी मागतो, झाली चूक माझ्याकडनं. आज दिवसभर खूप काम केलंय तुम्ही. आजचा दिवस तुमच्यासाठी लई वाईट होता, टेन्शनवाला होता, मला माहिती आहे. या इन्कम टॅक्सच्या लोकांनी येऊन राडा घातला, तिथली सगळे आवरावर करायला लागले तुम्हाला, आणि ते आधी घरातली सगळे कामं केली तुम्ही. साफसफाई केली, एक माणूस मदतीला नव्हता तुमच्या. नाही पाठवू शकलो माणूस. नाही मदत करू शकलो तुम्हाला. तुम्ही माझ्या सगळ्या कपड्यांना इस्त्री पण केली. मी तर स्वतःच्या कपड्यांना पण इस्त्री नाही करू शकत.